नमस्कार. आस्थाच मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत. आज आपण चटपटीत अशी पाणीपुरीची रेसिपी बघणार आहोत. यासाठी 1 कप रवा घेतलेला आहे. हा जाडसर रवा आहे. तर यामध्ये आपल्याला 2 चमचे गव्हाचं पीठ वापर करणार आहोत बाइंडिंग येण्यासाठी आणि चवीनुसार मीठ. आता आपल्याला हा रवा भिजवण्यासाठी आपल्याला कडकडीत असं गरम पाणी हवं आहे. 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी पाणी पुरेसं असतं. पण रवा तुमचं जाड किंवा बारीक असेल तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. बघा, पाणी गरम असल्यामुळे आपण हे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा आपल्याला. येथे लागलंच आपल्याला हा रवा जाड आहे तर थोडंसं पाण्याचा वापर येथे 1-2 चमचे आपण करायचा आहे. खूप असं सैलसर आपल्याला हे रवा भिजवायचा नाही आहे. घट्टसर असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे रवा. बघा, हाताला सोसवेल असं झालं की आपण हाताच्या सहाय्याने छान असं मळून घ्यायचं आहे हे पीठ. म्हणजे याला बाइंडिंग पण छान येईल आणि आपला रवा छान असा भिजला जाईल. आपला रवा हा छान असा मळून झालेला आहे. आता हा आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टला ठेवायचा आहे. झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित. बघा, 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. आपला रवाही छान असा फुलला गेला आहे. एकदा परत व्यवस्थित आपल्याला हा छान असा मळून घ्यायचा आहे, म्हणजे आपला रवा एकसारखा व्यवस्थित असा मिक्स होऊन जाईल. बघा, व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या पण छान अशा तयार होतील. बघा, आता याचं आपल्याला पोळपाटावर छान असे रोल बनवून घ्यायचा आहे व आपल्याला त्याच्या छोट्या छोट्या अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. एकदम छोट्या छोट्या, खूप मोठ्या साईजच्या आपल्याला करायच्या नाही. जर मोठ्या साईजच्या केल्या तर आपल्या पुऱ्या ह्या खूप मोठ्या साईजच्या होतील. तर लहानच आपल्याला छोट्याशा म्हणजे गोळे तयार करून घ्यायचे आहे आपण. बघा, एकसारखे आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण पोळपाटावर छान असे लाटून घ्यायचं आहे. बघा, खूप पातळ पण नाही आपल्याला हे पुऱ्या करायच्या, थोडीशी मीडियम जाडसर आपल्याला ह्या पुऱ्या करायच्या आहेत. आता ज्या साईडने आपण पोळपाटावर लाटलेली आहे, जशी लाटली तशीच आपल्याला ही पुरी एखाद्या कपड्यावर ठेवायची आहेत. बघा, म्हणजे आपण उलट किंवा पालट असं काही केलेलं नाही आहे. एकसारख्या आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण कढईत तेल ठेवून गरम करून घेतलेलं आहे. कडकडीत छान असं गरम केलेलं आहे तेल. पाहू शकता इथे आपण छोटासा पिठाचा गोळा आपण तेलामध्ये टाकल्यानंतर तेच पटकन असा वर येतोय. आता तेलामध्ये आपल्याला पुरी सोडताना जी बाजू खालच्या साईडला आहे तीच बाजू आपण कढईमध्ये खालच्या साईडला ठेवायची आहेत आणि झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला पुरीवर तेल असं उडवायचं आहे, म्हणजे आपल्याला छान अशी टम अशी फुगली जाते पुरी. पाहू शकता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये. आता एक पुरी झाल्यानंतरच आपण दुसरी पुरी टाकायची, म्हणजे आपल्याला परत झाऱ्याने आपल्याला त्या पुरीवर व्यवस्थित असं तेल टाकता येईल. बघा, असं एक एक करतच आपल्याला यामध्ये पुऱ्या टाकायच्या आहेत. बघा, कढईमध्ये तुमच्या जेवढे बसतील तुम्ही तेवढ्याच पुऱ्या यामध्ये तळायच्या, म्हणजे खूप जास्त आपल्याला गर्दी यामध्ये करायची नाही आहे, म्हणजे व्यवस्थित अशा तळल्या जातील. आणि पहिली पुरी जी आहे ती आपल्याला उलटवून घ्यायची आहे, म्हणजे खालच्या साईडने गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ह्या क्रिस्पी होईपर्यंत मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत. बघा, याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या ह्या तळून घेणार आहोत. येथे परत एकदा तुम्हाला दाखवते. जी बाजू खाली आहे तीच बाजू तेलामध्ये सोडताना खाली सोडायची आहे आणि त्यावर झाऱ्याने आपल्याला तेल उडवायचं आहे, म्हणजे आपली ही पुरी छान अशी टम मस्त फुगली जाते. बघा, दोन्ही साईडने मस्त असं गोल्डन रंग आला की आपल्याला ह्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. बघा, सुरुवातीला बॅचेसमध्ये आपण 4 ते 5च पुऱ्या आपण यामध्ये तळून घेतलेल्या आहेत. बघा, ज्या पुऱ्यांचा रंग असा मस्त गोल्डन रंग पूर्ण आलेला आहे त्या आपण काढून घ्यायच्या आहे, म्हणजे आपण दुसऱ्या पुऱ्यात आपल्या तळेपर्यंत ह्या काळपट रंग येईल अशा आपल्याला नको आहे. तर आपण ह्या पुऱ्या बाकीच्या काढून घ्यायच्या आहेत. आता याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या ह्या तळून घेणार आहोत. येथे पाहू शकता तुम्ही किती सुंदर आणि मस्त असा रंग आलेला आहे आपल्या पुऱ्यांना आणि अगदी क्रिस्पी झालेल्या आहेत. बघा, आता पाणी तयार करायचं आपल्याला. पुदिन्याचं पाणी तयार करण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकल्या आहे, थोडासा पुदिना, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आल्याचा तुकडा आपण यामध्ये टाकून घ्यायचा. तो स्किप झाला आहे माझ्याकडनं. आता यात पाणी टाकून आपल्याला छान असे पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही चटणी आपल्याला दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून ते पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं, म्हणजे आपल्या मिक्सरच्या भांड्याला जी चटणी लागलेली आहे तीही यामध्ये ॲड होईल. आणि पाणी आपल्याला हे सैलसर हवं असतं, म्हणजे खूप पातळ असतं. यामध्ये मी थोडंसं पाण्याचा वापर अजून करत आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ, थोडासा चाट मसाला, जिरा पावडर आणि थोडीशी खारी बुंदी. बस, आपलं पुदिना पाणी मस्त असं तयार झालेलं आहे. एकदा छान असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं की आपलं हे रेडी आहे. आपल्याला चिंचेची चटणी हवी आहे.
तर चिंचेच्या चटणीसाठी मी अगोदर चिंच भिजत घातलेली होती, ती मिक्सरच्या भांड्यात टाकून छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. व ज्या भांड्यात आपल्याला चटणी तयार करायची त्याच भांड्यात मी गाळणीने हे मिश्रण गाळून घेत आहे. बघा, चमच्याच्या साहाय्याने छान असं आपली चटणी पूर्ण गाळून घेतलेली आहे. आता ही कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे. तर यामध्ये आपल्याला 1 वाटीभर गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ आपण थोडासा असा चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित कापून घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. थोडं 1 चमचा लाल तिखट, तुम्ही इथे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. थोडंसं काळं मीठ पण आपण इथे वापर केलेला आहे. छान उकळी येऊन द्यायची आपल्याला, म्हणजे आपली ही चटणी अशी मस्त अशी ट्रान्सपरंट होते. बघा, आपली चटणी ही तयार आहे, मस्त छान अशी झालेली आहे. एक 5 ते 10 मिनिटं आपण छान अशी उकळवून दिलेली आहे मंद गॅसवर. मस्त आपली चिंचेची चटणी तयार झाली आहे. आता आपलं स्टफिंग करण्यासाठी म्हणजे सारण तयार करण्यासाठी इथे 4 बटाटे उकडून घेतलेले आहे. हाताच्या साहाय्याने स्मॅश करून घेतले. यामध्ये उकडलेला चणा टाकून घेतलेला आहे. काबुली चणे आहे हे, ते टाकून घेतले. हळद टाकून घेतलेली आपण थोडीशी, आणि त्यानंतर चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. एक अर्धा चमचा आपण चाट मसाला टाकून घेतलेला आहे. छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला, म्हणजे मिश्रण हे आपल्याला एकजीव होईपर्यंत. वाटाणे आपल्याला खूप जास्त कुस्करायचे नाही आहे. बघा, आपलं पाणीही तयार आहे, सारणही तयार आहे आणि पुऱ्याही तयार आहे. बघा, पुऱ्या मस्त मधोमध अशा फोडून घ्यायच्या आहे. बघा, पाहू शकता तुम्ही किती क्रिस्पी अशा झालेल्या आहेत आपल्या ह्या पुऱ्या. यामध्ये आपल्याला थोडंसं म्हणजे सारण भरायचं आहे जे बटाट्याचं आहे ते. त्यानंतर थोडासा कांदा, बारीक शेव, थोडीशी कोथिंबीर, मस्त असं वरतून आपल्याला पुदिन्याचं पाणी आणि चिंचेची चटणी. बघा, मस्त आपलं हे स्टफिंग पूर्ण भरून झालेलं आहे. आता आपण पुदिन्याचं पाणी आणि चिंचेची चटणी टाकून ह्या मस्त अशा सर्व करायच्या आहे. तुम्ही पाहू शकता आपली पाणीपुरी एकदम मस्त अशी तयार झालेली आहेत. अगदी मार्केटमध्ये मिळते ना, म्हणजे ठेल्यावर मिळते तशी पाणीपुरी आपली ही तयार झालेली आहेत. अगदी छान आणि चटपटीत. छान अशा पाणीपुरीचा आस्वाद घ्या आणि ह्या घरी नक्की ट्राय करून बघा. व ही रेसिपी कशी झाली व तुम्हाला आवडली की नाही हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी आस्थाच मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.